स्वामी समर्थ सर्वतईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे 15 एप्रिलला। तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा करायची आहे। बघा, प्रत्येक माणूस हा दुःखी संकष्टी असतो, काही ना काही त्याच्या जीवनामध्ये अडचणी तर असतातच आणि आपले हे कर्माचे भोग असतात। काहीतरी आपल्याकडून चुकलेलं असतं, काहीतरी आपण कुकर्म केलेले असतात, मग त्या कर्म आपले भोग असतात। याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायचं आहे। आपल्या घरामध्ये जे काय कटकटी आहेत, भांडणं आहेत, वादविवाद होतो बघा, मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, यासाठी आपल्याला सेवा करायचं आहे। तर या जर सेवा केल्या तुम्ही, जे आता मी सांगणार आहे त्या जर सेवा केल्या तर तुमच्या घरामध्ये बघा 100% काय 101% सांगते, कसलीच बाहेरची बाधा येणार नाही आणि कसलेच वादविवाद होणार नाहीत। घरामध्ये सुख शांती 100% येणार। कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते। कारण कसं असतं बघा, केल्याशिवाय आणि सेवा केल्याशिवाय अनुभव येत नसतो आणि विश्वास ठेवावा लागतो। त्याकरता 101% विश्वास महाराजांवर ठेवायचा आणि सेवा करायची। जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि विश्वास ठेवून करत नाही, म्हणत नाही की सगळं काही महाराजांवर सोपवत नाही, महाराजांना म्हणत नाही की जे काय आहात ते तुम्हीच आहात, आता जे काय करणार ते तुम्हीच करणार, असं जोपर्यंत म्हणत नाहीत आणि सगळं काही महाराजांवर सोपवत नाहीत, तोपर्यंत महाराज हे करत नाहीत। बघा, जो कोणी आहे महाराजांची मनोभावे जो सेवा करतो, विश्वास ठेवून करतो ना, त्याला महाराज 100% त्याचं फळ काय 101% देत असतात। तर आता काय करायचं आहे बघा, सगळ्यात अगोदर सांगते, आता स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण होत असते केंद्रामध्ये। गुरुचरित्र पारायण कसं करावं तर बघा, केंद्रात तुम्हाला तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर बरं, आणि नसलं तर तुम्हाला केंद्रात मिळून जाईल, कुठंही जिथं केंद्र असेल बघा। आता जिथं स्वामी समर्थाचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये तुम्हाला गुरुचरित्र मिळून जाईल। ते मी दिंडोरी प्रणितच घ्या, मी सांगन दिंडोरी प्रणितच घ्या। कारण दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींनी जे काय गुरुचरित्र लिहिलेलं आहे, बनवलेलं आहे, ते गुरुचरित्रामध्ये ज्या काय ओळी आहेत स्त्रियांनी वाचायच्या नाहीत, त्या ओळी काढलेल्या आहेत आणि काढून गुरुमाऊलींनी आपल्याला स्त्रियांना ते वाचण्यासाठी केलेलं आहे, तयार केलेलं आहे। म्हणून दिंडोरी प्रणितच घ्या गुरुचरित्र आणि त्या गुरुचरित्राचंच पारायण करा। आणि जवळपास जर केंद्र असेल तर नक्की 100% ही गुरुचरित्र पारायण तुम्ही केंद्रातच करा। कारण घरी केलेलं गुरुचरित्र असताना ते एकच पारायण होतं, एकाच गुरुचरित्र पारायणाचं फळ भेटतं। परंतु केंद्रात जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्या आपल्याला जितकी गुरुचरित्र आहेत तेवढ्या गुरुचरित्र पारायणाचं फळ भेटत असतं। पण मन स्वच्छ ठेवून, मन निर्मळ ठेवून करा। मनामध्ये दुसऱ्याच्या बाबतीत कसलीही वाईट भावना, दुसऱ्याच्या बाबतीत कसलेही वाईट विचार जर आले तर आपण केलेल्या गुरुचरित्राचं सुद्धा फळ ते दुसऱ्याला भेटत असतं। म्हणून मन एकदम निर्मळ ठेवून आणि महाराजांवर सगळं काही सोपून तुम्ही गुरुचरित्र पारायण करून बघा। 100% काय 101% नाही, 1000% तुम्हाला त्याचं फळ भेटणार म्हणजे भेटणारच। कसं करायचं गुरुचरित्र पारायण तर बघा, गुरुचरित्र पारायण करते वेळेस सगळ्यात अगोदर नियम सांगते। तर बघा, एक वर्णी अन्न खायचं, म्हणजेच बघा, चपाती जर खात असेल तर चपातीच खायची किंवा भाकर खात असेल तर भाकरच खायची। लसूण कांदा वर्ज्य करायचा, कसल्याही प्रकारच्या कोणत्याच डाळी खायच्या नाहीत। भाज्यांमध्ये सुद्धा कांदा वगैरे, कांद्याची पात वगैरे खायची नाही, मेथीची भाजी खायची नाही, शेपूची भाजी खायची नाही। तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय खायचं, तुम्ही बटाट्याची भाजी। आता मी तर बघा काय करते, दूध चपाती खाते किंवा दूध चपाती, भेंडी, बटाट्याची भाजी असं खाते। मी टोमॅटो वगैरे असलं काही सुद्धा खात नाही बघा। तर आपण शक्यतो जास्तीत जास्त नियम पाळूनच करायचं। कारण मी सांगेन, आता नियम नाही पाळला, चुकला तरी आता त्याला आपण काही करू शकत नाही, परंतु शक्यतो आपण नियम पाळायचे। बघा, भेंडी खाऊ शकता, बटाटा खाऊ शकता, दूध चपाती खाऊ शकता, दूध केळी खाऊ शकता, असं तुम्ही खा आणि गुरुचरित्र पारायण करा। 7 दिवस एक वर्णी अन्न खायचं, म्हणजे चपाती खाली तर चपातीच खायचं, भाकर खाली तर भाकरच खायचं। दूध खाऊ शकता, ताक खाऊ शकता, दही खाऊ शकता, परंतु बाहेरचं बिस्किट, ब्रेड हे असं काही खायचं नाही। आपण एक खाल्लं तर एकच खायचं, म्हणजे 4 दिवस
पाळायचंच बघा 7 दिवस एवढे. आणि खाण्याचे नियम झाले. लसूण कांदा चक्क वर्ज करायचं बरं का, डाळी वर्ज. परत पुन्हा मेथीची भाजी खायची नाही, शेपूची भाजी खायची नाही, कारण शेपूच्या भाजीनं ढेकरी येते म्हणून खायचं नाही. आणि ढेकरी येईपर्यंत जेवायचं नाही, शक्यतो कमीच जेवायचं, ढेकरी येऊ नये. जेवणाचे नियम झाले. आता बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं. त्यानंतर आलं चटईवर झोपायचं, खालीच झोपायचं, पलंगावर बसायचं नाही, सोफ्यावर बसायचं नाही. त्याचबरोबर परान्न घ्यायचं नाही, बाहेरचं कसलंच घ्यायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही. बाहेरच्या वस्तू जे काही ब्रेड आहे, बिस्किट आहे, असलं पण खायचं नाही. चपाती म्हणल्या तर चपातीच खायची, साधं जेवण जेवायचं. जे फक्त मोहरीची फोडणी नाही टाकायची, जिऱ्याची बी फोडणी टाकायची नाही, फक्त थोडंसं तेल टाकायचं. आणि ज्या काय भाज्या असतील त्या तेलात खालीवरी करायच्या आणि तिखट मीठच टाकून खायचं. लसूण कांदा कसलाच खायचं नाही. त्याचबरोबर बघा कुठलं बाहेरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही. आणि गाव ओलांडून दुसऱ्या गावाला जायचं नाही गुरुचरित्र करताना, म्हणजे शिव ओलांडायची नाही. त्याचबरोबर बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं. मांसाहार कडकडीत बंद करायचा, ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं, चटईवर झोपायचं, सोप्यावर बसायचं नाही. आणि मेन म्हणजे एवढ्या सगळ्या नियमापेक्षा श्रेष्ठ नियम म्हणजे लोकांच्या बाबतीत काहीही बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही. आणि गुरुचरित्र पारायण जर घरी करत असाल तरी पण चांगलं, पण बाहेर जर तुम्ही केंद्रामध्ये केलं तर खूपच चांगलं, कारण त्या सगळ्या जण केलेलं असतं ना, तेवढ्याचं तुम्हाला त्याचं फळ भेटलं जातं. आणि केंद्रात जर गेलात तर केंद्रातले नियम ते तुम्हाला सांगतात. फक्त गुरुचरित्र घेऊन जायचं असतं आणि बाकीचे सगळे काही नियम पाळायचे असतात. पूजा वगैरे मांडायची नसते. तर आता पूजा कशी मांडायची, तर पूजा बघा, एक चौरंग घ्यायचा, चौरंगावर मंगल कलशाची स्थापना करायची, महाराजांचा फोटो ठेवायचा. आणि मूर्ती असेल मूर्ती ठेवायची, फोटो असेल तर फोटो ठेवायचा, काही पण दोन्ही असेल तर दोन्ही ठेवायचं. त्याच्या खाली पानं, नागवेलीची पानं असतील तर पानं ठेवा, नसतील तर नुसती तांदळाची रास ठेवा. त्यावर हळदी कुंकू हे करून महाराजांची मूर्ती ठेवा, महाराजांची असेल तर, किंवा दत्तप्रभूंची मूर्ती असेल तर दत्तप्रभूंची मूर्ती ठेवा. दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवा. आणि गणपती बाप्पांची सुपारी, गणपती बाप्पांची स्थापना करायची अगोदर, मग महाराजांची मूर्ती ते ठेवायची. दत्तप्रभूंची अगोदर गणपती बाप्पांचं करायचं, मंगल कलशाची स्थापना करायची, फोटो ठेवायचा, जपमाळ लागते आणि गुरुचरित्र लागतं. आणि त्याचबरोबर बघा संध्याकाळी दररोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं, कारण आपण चुकून मुकून आता चाललो तर आपल्या पायाखाली मुंगीसुद्धा मरते, मग ते पण आपल्याकडून वाईटच कर्म होतं, कारण एकाचा जीव घेतलेला असतो आपण. म्हणून काय करायचं, संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण नक्की करायचं. आणि एवढ्या 7 दिवसामध्ये काय पुरे जीवनभर लोकांचं कधीच वाईट चिंतायचं नाही, दुसऱ्याच्या बाबतीत वाईट विचार करायचा नाही. आणि आपण केलेली सेवा असते ना, जे काय आपले चांगले केलेले कामं असतात ते त्याचं फळ आपल्याला भेटत नाही बघा. जर आपण लोकांचं जर वाईट बोललो किंवा वाईट कुकर्म केलं, लोकांची निंदा नालस्ती केली तर त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. म्हणून आपण जे काही सेवा करतो त्याचं आपल्याला पुरेपूर फळ का भेटत नाही, तरी याच्यामुळे भेटत नाही. आता त्याच्यामध्ये मी सुद्धा आले, माझ्या तोंडातून सुद्धा काहीतरी एखादा शब्द जातो, तरी सुद्धा पाळायचं. जितकं आपण चांगले विचार करू तेवढं. पण माणूस काय म्हणतं की मी इतकं एवढं चांगलं करते आणि माझ्याच वाट्याला हे दुःख का, तर हे आपल्या आदल्या जन्मीचे भोग असतात, कर्म असतात, त्यामुळं होत असतं हे. आता इथून तर आपल्याला आत्ता सध्याला तर कळतंय ना, कुणाचं वाईट नाही बोलायचं, निंदा नालस्ती नाही करायची, पण आधी जे केलेलं असतं आपलं कर्म त्यासाठी हे आपल्याला भोग भोगावे लागत असतात. आणि त्याचबरोबर आता बघा जे काय आपण पारायण करतो त्या पारायण काळामध्ये नित्य नियमानं स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय नक्की वाचायचे. कारण 3 अध्याय का वाचायचे, 3 अध्याय नित्य नियमानं का वाचायचे, तर भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. बघा गेलेल्या काळासाठी आपल्याला 1 अध्याय वाचायचे, चालू काळासाठी 1 अध्याय वाचायचं आणि येणाऱ्या काळासाठी 1 अध्याय वाचायचे. मग नित्यसेवा ही नक्कीच करायची. नित्यसेवा आपण गुरुचरित्र पारायण केलं तरी सुद्धा नित्यसेवा चुकवायचं नाही. आणि एवढे सगळे नियम जर पाळून तुम्ही गुरुचरित्र पारायण केलात तर 101% काय 1000 पटीनं तुम्हाला याचं फळ भेटेल. तर नक्की सर्व ताईंनी गुरुचरित्र पारायण करा आणि जे काही दुःख संकट आहेत त्याच्यापासून मुक्ती तुम्हाला मिळो, त्याच्यातून तुमची सुटका हो, घरात पॉझिटिव्ह वातावरण हो, घरातलं सकारात्मक सगळं काही चांगलं हो, मुलांचा हट्टीपणा जाओ, तापटपणा जाओ आणि घरामध्ये सुख शांती यावो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि सर्वांचं जीवन सुखाचं जावो, आनंदाचं जावो, हीच स्वामी चरणी सुद्धा प्रार्थना करते बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.